मित्रांनो, आज मी तुम्हाला जो बिझनेस सांगणार आहे, बिझनेससाठी तुमच्या घरामध्ये फक्त एक फ्रीज पाहिजे. ह्या फ्रीज पासून तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकता. तर बिझनेस मित्रांनो काय, लहानपणी आपण सगळ्यांनी पेप्सी खाल्लेली आहे, जी की 50 पैसे 1 रुपया अशीपर्यंत प्राइस वाढली होती. पण तुम्हाला काय करायचं मित्रांनो, त्यामध्ये जे पेप्सीचं पाणी होतं ना, ते नाही टाकायचं. तुम्हाला काय करायचं, फ्रेश फ्रुट्स घेऊन यायचे. त्या फ्रुट्सला तुम्हाला मिक्सरमध्ये शेक करायचं, जे की घरी प्रत्येकाच्या मिक्सर असतोच. शेक करायचं आणि तुम्हाला पिशव्यांमध्ये ऍड करायचं. आता राहिला प्रश्न तुमचा, पिशव्या कुठे भेटतात? ज्या ठिकाणी प्लास्टिकचे प्लेट ग्लास वगैरे भेटून जातात ना प्लास्टिकच्या दुकानामध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला पिशव्यांची ऑर्डर द्यायची. तर 60-70 रुपये किलोने तुम्हाला अशा पिशव्या भेटून जातील. पण जर तुम्ही तुमच्या नावाचं लोगो प्रिंट करून घेतला तर 15-20 रुपये अजून महाग पडेल, म्हणजे 90 ते 100 रुपये किलोने भेटून जातील. आणि मिनिमम 10 ते 15 किलोची ऑर्डर त्यांना द्यावा लागते. आणि त्यामध्ये तुम्हाला कलरफुल स्ट्रॉबेरी, मँगो, जे काही सीजनल फ्रुट्स आहेत ते तुम्हाला त्यामध्ये ऍड करायचे. आणि हे तुम्हाला सेल कुठे करायचं, रेस्टॉरंट आणि कॅफे मोस्टली. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतःचा एक स्टॉल पण टाकू शकता यामध्ये. आणि यामध्ये तुम्हाला कलरफुल असे फोटो लावून तुम्ही त्याची ऍडव्हर्टायझिंग करू शकता. स्टॉल तुमचा रात्रीत जास्तीत जास्त चालेल. आणि इथून तुम्ही जर स्टॉल टाकला तर महिन्याला तुम्ही 50 किंवा त्यापेक्षा जास्त हजार कमवू शकता. पण जर तुम्ही कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये हे प्रोडक्ट सेल केलं तर महिन्याला नाही म्हणत 30 ते 40 हजार रुपये कुठं नाही जात. आणि कसं मित्रांनो, हेल्दी असल्यामुळे लहान पोरांना त्यांचे पेरेंट्स मोस्टली हे गोष्ट देतील घेऊन. आणि त्यामुळे तुमचा सेल पण वाढेल मित्रांनो. तर अशा प्रकारे बिझनेस आयडिया होती, जी की तुम्ही घरून करू शकता. ती बिझनेस आयडिया तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांना, ज्यांना नवीन बिझनेस सुरू करायचा आहे. आणि अशाच बिझनेस आयडियासाठी तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया आपण आपल्या पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.